गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला, सकाळचे वाजलेले आहे 8:15 आणि आमचं चालू झालं काम. गेले वर्धत होती, तिला खायला टाकलं, अजून धार काढायची. पोरं गेली शाळेत, अण्णा गेलाय ज्ञानेश्वरला त्यांना सोडायला. त्याला जायचं MSCITच्या तासाला, त्यांनी तास लावलेत बारामतीला. आणि बाहेरचं काम सगळं उरकून घेतलं. आता गेला वजी ही काढली, ऊस तोडला. बापू गेले उसाच्या मोळ्या आणाया. घरात काय चाललंय, ज्याची त्याची आपापली कामं वाटून दिलेली इथे. काय काय चाललंय बघू, थांबा. मी आली आताच बाहेर. अयो, इथे तर लयच राडा ओतून ठेवलाय बाबा घरात. आपल्या रानातलं कांदा एवढं झालं तोय. काल ज्ञानेश्वरीला गेली होती रानात, अजून दोघी म्हणलं जा व्हिडिओ काढून आण लसूणाचा ह्याचा. पाती सकट लसूण द्यायचा एका ताईंला, तर त्यांनी ऑर्डर बुक केली या. त्यांना म्हणले 8 दिवस थांबा लसूण. नाही द्यायचा आता काढून त्यांना, त्यांच्या पुरता द्यायचा 5 किलो पाती सकट. कांदा किती मोठंही झालाय तुम्हाला दाखवते आता. पाटे दोनच वापर लावलेत. एवढं झालं ना, 8 दिवस झालं मी तर रानात जायला सवड नाही. एक कांदा एवढा झालाय म्हणल्यावर लसूण तर भलताच मोठा झाला असं. आणि काय असं लसूण कसं आहे आता, शेवटी लहान मोठ्या कुड्या असतात त्यात. रानात कसं जसं उगवून तसं द्यावं लागतंय. होय, एवढी निभार झाली असेल, कवळी पात लागते, करा लागते, ती शिजत नाही. का एवढं कांदा संपलं होतं म्हणून आत्याने, तर आत्या नेणू गेल्या होत्या दिवस मोहताना, घेऊन आलं. रात्री आमच्या बापूंनी ही मंडई आणली आहे. 3 पदार्थ, बटाट, 4 आणि हिरव्या मिरच्या. म्हणलं चला तेवढं आणलं तरी बाद झालं, कमीत कमी बटाटा तरी करून घालायला येईल. वांगी कुठं, गवारीच्या शेंगा, ती गवारीच्या शेंगाच म्हणती ह्याच्या काय म्हणतात त्याला, शेवग्याच्या शेंगा. ही मोठ्या झाल्या त्या बाई, तसल्याच करायचं संध्याकाळी. तुम्ही गेला ना तिकडे धार काढायची या. हिरवी मिरच्याची का अयो कसली खायच्या पोरं काय म्हणतात. जाळ फुका आवरत उरकावं लागन पटापटा. भुईमुग आणलाय पुरींनी काल उपटून, त्याला किती शेंगा आल्यात काय माहिती. काहीच नाही त्याला, शेंगाच नाही तर तशाच होका घरात ठेवल्यात निवा आणून. सगळ्यांनी निबार सगळे खाल्ले तर सगळ्यांनी झालेत आणून ठेवलेलं. आणि हरभरा पण ही झालाय, परत वाळायला लागलाय हो का आता. ह्यो पण काढावं लागेल. मी सांगते त्यांना उपटून आण नका. त्या दिवसा मी तसाच ठेवला होता. शेवटी ठेवून हे केला, कुणी खात नाही ना काय नाही, नुसती उपटून आणतात रानात मोकळ्यात उग. हिरव्या मिरचीची ढोबळी मिरची केली आहे, झाकून ठेवली, लावला. आता त्याला जा इजला होता मग, त्याच्यामुळे म्हणलं दूर सगळा दिसते मोबाईल मध्ये हो का. आणि बापू गेल्यात उसा नाही, त्याच्यामुळे बापूचा तर काय परिचय नाही. पण आल्यावर बापूंचा परिचय करावा लागेल. आज कुठं जायच्यात काय माहित नाही. म्हणलं होतं भावनगरला जायचं मोटर चालू करायला. मग बघू, शेंगा एवढ्या मोठ्या झाल्यात पण त्यात शेंगदाणच नाहीत आलं. अरे देवा, त्यांनी निबार सगळ्या खाल्यात. अजून शेंगा लय टाइम गे अजून. आणि त्याला काय त्या शेंगाच नाहीत, शेंगदाणा काय करता इतक्या लवकर काढून मोकळ्यात. कोण देखील तरी काढून करायचं म्हणल्यावर थोडं त्यातली त्यात नको हाय का नाही काढायचं. तीच की, पण निबार शेंगदाणा झाल्याशिवाय काय करता त्या, असं मी म्हणते व. काढून काय करता. काय निमार्ग
तिथं टाकून दिलं मधीच. कोणाचा तरी ॲड्रेस आलाय. मी म्हणलं असला काय ॲड्रेस आहे. सकाळ सकाळ कामं चालू झाली, ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा. मसाला आणलाय ती तसंच आहे. मशाला नाही ती मग तर ही आहे काकींनी दिलेली तरी पावडर ती हॉटेलवरची पिशवी गाडीतून पुण्या काढली काल मग पोरांनी परवा दिवशी कुरिअर भरताना ती राहिले ना तशीच तिथं. काय माहिती न्यायचंय का काय मला नाही माहिती, पण असो. चला आता धार काढून येते मस्तपैकी. आणि हा व्हिडिओ मी तर सगळ्यांना गुड मॉर्निंगचा संपवते, कारण का कामं चालत आहे आणि मला जायचंय धार काढायला. त्याच्यामुळे आता फोन मोबाईल व्हिडिओ काढायला लसूण आणलाय काढून दाखवू का? बघितलंय की मी. बघितलाय का? हा लसूण काढायला थोडा वडलाय बापूंनी भिजवलंय त्याच्यामुळे नाही का हा लय चुकूल झालाय काळं रान असल्यामुळे ते काय त्याच्यात जमा नाही काढायला. भिजवून काढला बापूंनी. म्हणलं कशाला तर जाऊ द्या म्हणलं आता. त्याला त्यांच्या नाही लक्षात, त्यांनी ह्याच्याबरोबर त्याला पण पाणी दिलं. मग म्हणलं जाऊ द्या आता 8 दिवस वाळस्तवर ही करस्तवर. आणि झाली आता मिरची पण झाली. आता भाकरी करायच्या त्या ह्याच्यात आहे ना त्या तिथं आहे की तू चपाती लावायला. पोर घरी इथं अण्णा बहुतेक जायचं आहे. पुरी ह्या घरीच येतं. मग जाऊ द्या करा ते. भाकरी टाकली. उन्हाच्या भाकरी वाळते त्याच्यामुळे भाकरी खावता नाही ती. चला सुद्धा बाय सगळ्यांना.